कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील गरजू दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 3 डिसेंबर 2020 रोजी साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या वतीनं आज अखेर 1200हून अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. फाउंडेशननं अनेक दिव्यांगांवर शस्त्रक्रिया करून उत्तम प्रतीची कृत्रिम साधनं देऊन त्यांना मोठा आधार दिला आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी प्रकल्पातून साहसनं 77 दिव्यांगांना रोजगार मिळवून दिला आहे. 3 वर्षात साहसनं दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी जवळपास $4.25 कोटी खर्च केलेत. फाउंडेशनच्या अध्यक्षा नसीमा हुरचूक, सचिव उद्योजक तेज घाटगे आणि उपाध्यक्ष उद्योजक अभिषेक मोहिते यांनी ही माहिती दिली. आता साहस संस्थेच्या वतीनं कागल तालुक्यात करळूरमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पहिल्या पुनर्वसन केंद्राचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी 2 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने हे उपस्थित राहणार आहेत. या केंद्राच्या बांधकामासाठी $7.5 कोटी खर्च येणार आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी हातभार लावावा असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर नसीमा हुरचूक यांनी केलं आहे. या बैठकीला विश्वस्त साताराम पाटील, अश्किन आजरेकर, मधुताई पाटील आदी उपस्थित होते.